आप देख रहे हैं बीके टाइम्स न्यूज और मैं हूं आपके साथ कंचन। जलगांव शहर की MIDC के D सेक्टर में मौर्या ग्लोबल केमिकल कंपनी में 17 अप्रैल बुधवार को सुबह 9 बजे भीषण आग लग गई। इस आग में 30 से ज्यादा मजदूर गंभीर रूप से झुलस गए, जबकि 5 लोगों की हालत गंभीर है। घायलों में से कुछ को इलाज के लिए सहारा अस्पताल और कुछ को जिला सरकारी मेडिकल कॉलेज में भर्ती कराया गया है। विस्तृत रिपोर्ट के मुताबिक आज 17 अप्रैल तारीख को सुबह 9 बजे शहर के MIDC सेक्टर में मौर्या केमिकल कंपनी में भीषण आग लग गई। हालांकि इस आग के कारणों की जानकारी अभी तक नहीं मिल पाई है। इस बीच आग की सूचना मिलने के बाद इंडस्ट्रियल एस्टेट की फायर ब्रिगेड, नगर निगम की फायर ब्रिगेड, जैन हिल्स की फायर ब्रिगेड जैसी 3 से 4 फायर ब्रिगेड को घटनास्थल पर भेजे जाने पर भी आग पर काबू न पाए जाने पर जामनेर, भुसावल, नसीराबाद, पारोला, धरणगांव, पाचोरा व अन्य शहरों से फायर ब्रिगेड आग बुझाने में लगी है। वहीं इस घटना की वजह से MIDC क्षेत्र में 5 घंटों से बिजली गुल है। इस वक्त कंपनी की आग से बड़ी बड़ी लपटें निकलती देखी गई हैं। इस आग में सुबह की पाली में काम कर रहे 20 से ज्यादा कर्मचारी गंभीर रूप से झुलस गए। इस घटना में हेमंत, गोविंदा भंगाले, मयूर राजू, खैरनार, विशाल, रविंद्र बारी, सचिन, श्रावण चौधरी, गोपाल, आत्माराम पाटिल, भिकन पुंडलिक, खैरनार, चंद्रकांत, लक्ष्मण पाटिल, अनंत परब, रमेश, अजमल पवार, नवाज, समीर तड़वी, दीपक, बावन सुवा, नंदू, छगन पवार, कपिल, राजेंद्र पाटिल, आनंद, छगन, जगदेव, गणेश, रघुनाथ, सोनवणे, फिरोज, रज्जाक, तड़वी, किशोर, दत्तात्रेय, चौधरी, चंद्रकांत, दशरथ, घोड़े, रावत ने ये जख्मी हुए हैं। घटना की सूचना मिलने के बाद निजी और सरकारी एम्बुलेंस मौके पर पहुंची। घायल और झुलसे मजदूरों को तुरंत महरून के सारा अस्पताल में भर्ती कराया गया। उन्हें प्राथमिक उपचार के बाद जिले के सरकारी मेडिकल कॉलेज और निजी अस्पताल में स्थानांतरित कर दिया गया है। 4 से 5 मजदूरों की हालत गंभीर है। घायल मजदूरों की संख्या बढ़ने की आशंका है। इस समय घायल श्रमिकों के परिवार और दोस्त MIDC में कंपनी और अस्पताल में जमा हो रहे हैं। वहीं घटना की खबर मिलते ही मौके पर पालक मंत्री गुलाबराव पाटिल, मंत्री गिरीश महाजन, विधायक राजू मामा बोले के साथ अन्य के साथ जलगांव कलेक्टर एक्शन मोड पर दिखाई दिए। खुद अग्निशामक की गाड़ी पर खड़े कर बताया कि पानी इधर मारो। घटना की जानकारी ली जलगांव शहर से शाहिर तेली की रिपोर्ट। वही खबर मिली है कि इस दुर्घटना में 2 लोगों की मृत्यु हो गई है। वो अब तक दोनों व्यक्ति कौन है पहचान नहीं हो पाई है। वो काय सांगणार, आज इथं जळगावच्या MIDC केमिकल कंपनीला आग लागली, किती लोक याच्यामध्ये मृत्यू झालेले आहेत? ते जवळपास आता 18 लोकांचा या ठिकाणी तपास झालेला आहे आणि 4 लोक अजून अद्यापही बेपत्ता असल्याचं कलेक्टरांनी या ठिकाणी आता मला सांगितलेलं आहे। सिव्हिलमध्ये भेट दिली असता अजूनही प्राणहानी झाल्याचं काही दिसत नाही आहे आणि त्या ठिकाणी निश्चितपणाने 50%च्या वरती बरेच जण भाजले गेलेले आहेत। काहींना आपण मुंबईला सुद्धा रेफर करण्याच्या सूचना डीन आणि CS ला दिलेल्या आहे आणि मला तरी असं वाटतं की ज्यांना मुंबईला हलवता येईल अशा पद्धतीनं लवकरात लवकर त्यांना मुंबईला हलवणार आहोत। यानंतर ह्या झालेल्या घटनेची चौकशी करण्यात येईल आणि त्याच्यामध्ये काय मूळ कारण आहे हे शोधण्यात येईल। हो, यात नेमकं जे जीवितहानी वगैरे समजा पुढे समोर येईल किंवा आगग्रस्त जे भाजलेले गेले त्या लोकांना मदती संदर्भात काय उपाययोजना करण्यात येईल? कारण आता सध्या आचारसंहिता आहे, त्यामुळे तुम्हाला आचारसंहिता असल्यामुळे या गोष्टी करण्यात सांगता येणार नाही, पण जी शासन नेहमी मदत करत असते ती मदत निश्चितपणाने शासनाकडनं करण्यात येईल। हो, नेमकं या ठिकाणी किती कर्मचारी जखमी? 18चा आकडा प्राप्त झालेला आहे, 4 अजून बेपत्ता आहे, पण आता शोधकार्य या ठिकाणी सुरू आहे। स्वतः कलेक्टर आणि SP सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे। आमचे संबंधित अधिकारी, प्रांत असतील, तहसीलदार असतील किंवा अग्निशामकचे सगळे अधिकारी या ठिकाणी उपस्थित आहे आणि नागरिकांचीही आणि सगळ्या पक्षाच्या लोकांची या ठिकाणी मदत चांगल्या पद्धतीने झाल्यामुळे हे काम आटोक्यात आलेलं आहे। हो, 3.5 तासपासून ही आग चालू होती। साधारण जिल्ह्यातून सगळ्या अग्निशामकच्या दलाने 60हून अधिक आलेले आहे। मात्र आता जे लोक आतमध्ये अडकलेले आहे, वाटतं आपल्याला ते जीवित आहे का? जोपर्यंत तपास लागत नाही तोपर्यंत सांगणं उचित होणार नाही, पण स्फोटची जर स्थिती पाहिली तर भीती वाटते की काहीतरी आत झालेलं असावं, पण शेवटी जोपर्यंत मदत कार्य पूर्ण होत नाही तोपर्यंत आपण बोलणं उचित होणार नाही। एक राजकीय प्रश्न, एकनाथ खडसेंनी आज पोलिसात तक्रार दिली आहे की त्यांना काहीतरी छोटा शेकिंग वगैरे धमकी दिल्याचं प्रकरण, गावची धमकी असल्याचं मला काही त्याच्यातलं माहीत नाही, पण असेल धमकी तर पोलीस प्रशासन तपास करेल आणि योग्य जी नेहमी कारवाई करतात तशा पद्धतीची कारवाई केली जाईल। दुसऱ्यांदा असं घडलं, पहिल्यांदा पण त्यांना फोनवरून धमकी आली होती। एक धमकी आली तर धमकीचा तपास हा पोलीस डिपार्टमेंट करते आणि SP महोदय या ठिकाणी त्या आहे उपस्थित, ते या ठिकाणी त्या गोष्टीची चौकशी करतील। हा फोन कुठून आला आहे, कसा आला आहे आणि त्याच्यानंतर शासन जे काय कारवाई करायची आहे ती करेल।
लोकसभेच्या पार्श्वभूमीवर धमकी त्यांना पुढे राजकीय स्टंट. हे बघा, मला त्याच्यातलं पूर्ण माहिती नाही आहे, त्यामुळे स्टंट आहे की काय आहे, पण एवढ्या मोठ्या माणसाला धमकी येणं म्हणजे मला तरी असं वाटतं की आपण त्याला राजकीय स्टंट कोणी म्हणत असेल, कोणी काही म्हणत असेल, पण जोपर्यंत तपास होत नाही तोपर्यंत बोलणं उचित नाही. पालकमंत्री म्हणून या घटनेची मी आता म्हटलं ना, चौकशी करण्याचं काय ते लोकप्रतिनिधी आहे, ऑलरेडी त्याचे कॉग्निझन्स घेतलं गेलं आहे, तपास होईल. ओके, थँक्यू. सांगतोय की आज अचानक इतक्या मोठ्या प्रमाणात ब्लास्ट झाला की आजूबाजूचा परिसर हादरला आणि आग सुरू झाली. त्यामुळे लोकांना बाहेरही पडता आलेलं नाही आहे. आता आज शिफ्ट चेंज झाली होती 9 वाजता, त्यामुळे किती लोक होते, किती लोक बाहेर गेले, किती लोक आत होते हे सांगणं कठीण आहे. तो अजूनही काही शक्यता आहे. 17 लोक बाहेर काढले गेलेत, ते बऱ्याच प्रमाणामध्ये जळालेले आहेत, पण अजूनही सांगता येत नाही आतमध्ये किती लोक आहेत, काय आहेत, कशा परिस्थितीमध्ये आहेत. गेले 3 तासापासून ही आग चालू आहे. आतमध्ये जे लोक टाकलेले जिवंत खाऊ शकतात का नाही, आज काही सांगता की सांगते, पण आता इतक्या 3 तासापासून ही आग विझवण्याचा प्रयत्न चाललेला आहे. इतका मोठा धूर आणि आग इथे आहे, त्यामुळे मला असं वाटत नाही की कोणी याची आग अजून जिवंत असेल. पण परमेश्वराला आपण प्रार्थना करतो की बाबा पुढे नसू दे, लोक आपण बाहेर काढलेले आहेत, एवढं आपण निश्चित अजून कुठली कॅज्युअल्टी झालेली नाही. दवाखान्यामध्ये काही लोक आहेत, त्याच्यावर उपचार सुरू होत आहेत. उपचारासाठी जो खर्च होईल निश्चित तातडीनं हे जे केमिकल फॅक्टरी आहे, आता सांगणं कठीण आहे कशामुळे झालं, पण बरेच त्याच्यामध्ये काही लोक आता त्यांच्या त्या HR ला सांगितलं मग टोटल किती लोक होते. काही सारा हॉस्पिटलला आहे, काही सिव्हिल हॉस्पिटलला आहे, इलाज चालू आहे. डीनशी बोललेलो आहे, सारा हॉस्पिटलला जाऊन आलो आम्ही आहे. टोटल मला आता 15 पेशंट साधारण वाटत आहे की त्यातले बरेच काही 50% वरती भाजलेले इलाज चालू आहे त्याच्यावरती. आता प्रयत्न आहे त्याची पूर्ण विचारल्यानंतर आतमध्ये काय आहे माहिती कळेल त्यावेळेला पूर्ण माहिती. अल हाफिज हज उम्रा ज़ियारत टूर्स एंड ट्रैवल्स में अब 20 अप्रैल 2024 को 15 दिन का उम्रा सबसे कम पैकेज में, जिसमें आपको मक्का में 600 मीटर और मदीना में 200 मीटर पर होटल रहेगी और खाने में इंडियन पकवान रहेंगे. तो पता याद रखें, खड़का चौफुल्ली, ताज लॉन कॉम्प्लेक्स, खड़का रोड, भुसावल. भुसावल शहर की मुगलाई जायका कैटरिंग में अब स्वादिष्ट हैदराबादी चिकन बिरयानी 199 में 1 kg मिलने का एक ठिकाना, जिसमें आपको लखनवी हैदराबादी बिरयानी के साथ अन्य 20 प्रकार की बिरयानी मिलेंगी और खास रमजान में आपको 60 प्रकार के स्टार्टर रहेंगे. साथ ही आपको अरबियान तुर्कीज खाने के पकवान मिलेंगे और शादी और पार्टी के ऑर्डर लिए जाते हैं. तो पता याद रखें, खड़गा चौफुल्ली ताज मैरिज हॉल के पास, भुसावल.